मी राणी, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये. तर आज सकाळी ना माझं लवकर काम होऊन गेलं होतं, म्हणजे लवकर उठली होती. संडे पण आहे आज. म्हणजे कपडे भांडे तर सर्व आवरून घेतलं आहे, किचन वगैरे धुवून घेतलं होतं. असं तर मी ना म्हणजे गॅस वगैरे रोज धुवत असते, कारण सकाळी नळ येतात. मग मला गॅस किचन धुतल्याशिवाय म्हणजे दुसरं काम करत वाटत नाही. असं पुसते पण पुसल्यावर चालत नाही ना. मग जितकं आपण धुतो तितकं चांगलं वाटतं असं. मग आता लवकर काम पण होऊन गेलं. या बरण्या पण खूप खराब होऊन गेल्यात. म्हटलं त्यांना थोडस पुसून टाकते, कारण मग कसं थोडस 8-10 दिवसात पुसत राहिलं मग थोडं बरं वाटतं. असं तर घासणारच मी म्हणजे, पण म्हटलं थोडस तात्पुरता पुसून टाकते. तरी आयुष्य पण माझ्या मागे बघा. मम्मी काय काम करायला बसली म्हणजे त्याला करूच द्यायचं नसतं, हे ना बाबू. हम्म. मम्मी जिथं तिथं आयुष्य असतो. आता त्याला मी तिथं खेळवायला म्हणजे बसवलं होतं स्वरांजकडे, पण त्याला नाही, मम्मीकडे जायचंय त्याला. तर हे सर्व पुसून घेते मी आता. बघा, मुलं आता उठले म्हणजे स्वरांश आणि आरवी. आता संडे आहे म्हणून मस्त आरामाने चालू आहे त्यांच्या. 11 वाजून गेले आहेत, तरी पण म्हणजे उठायचं नाव घेत नाही आहेत ते. उठायचं नाही. हम्म. चला आंघोळ करा ना, पाणी गरम होऊन गेलंय. उठा, उठ बेटा. आणि पाऊसने तर इतकं लावलंय सकाळपासून, म्हणजे एकसारखा पाऊस चालतोय. काय होऊन गेलंय काय माहिती, पूर्ण जीव कंटाळून गेला पावसाला. म्हणजे कामच काही होत नाही, कपडे वगैरे काहीच सुकत नाही. आणि मुलांच्या घरात कसं असतं, कपडे निघतच असतात, पण तो बंदच होत नाही. हवा पण आणि पाणी पण तसंच चालू आहे. बघू आता कधी बंद होतं ना. आयुष्य बघा कसं तांदूळ फेकायचं काम चालू आहे. बेटा, सर्व मिक्स करून टाकलं ना तुम्ही. तिने काल थोडेसे तांदूळ साफ केले होते, आणि जे काही खराब तांदूळ होते ते याच्यात ठेवले होते. म्हणजे त्यांनी सर्व मिक्स करून टाकलं. डबल काम वाढत दिलं माझं. काल आयुष्य पप्पाने किराणा भरून आणला होता, त्याला साफ करायचं राहिलं आहे. नको बेटा. म्हणजे ना या वेळेस किराणामध्ये ना आम्हाला बाजरी पण मिळाली आहे. दरवेळेस तर नाही भेटत, आणि या वेळेस बाजरी पण भेटली आहे. नको बेटा, उठली तू. हम्म. तर मिनी ब्लॉग मी इथे जॉईन करते. चला मग, बाय.